नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा फॉर्म आम्ही भरलेला होता 1-2 महिन्या अगोदर. तर हा फॉर्म आता बघा रिजेक्ट झालेला आहे. रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल ही संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत. सर्वात अगोदर बघा इथे व्ह्यू रिझन लिहिलं आहे. व्ह्यू रिझनवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्या जिल्ह्यात अर्ज करावा असं लिहिलं आहे. आता आपल्या जिल्ह्यात अर्ज करावा याचा अर्थ हे आहे का आम्ही जो ॲड्रेस आहे तिकडे ॲड्रेसमध्ये काहीतरी चुकी केली आहे. इथं आय बटनवर तुम्ही क्लिक करणार इथे. तर इथे बघा डिसअप्रूव्ह इथे खाली लिहिलेलं आहे बघा. डिसअप्रूव्ह म्हणजे कॅन एडिट अँड रिसबमिट. डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही एडिट करू शकता आणि परत सबमिट करू शकता असं इथे लिहिलं आहे. पण इथं पण एक अट दिलेली आहे का डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही एकच वेळा एडिट करू शकता हा फॉर्म. तर आम्ही जेव्हा फॉर्म भरत होतो तेव्हा काहीतरी आमचं राहिलं होतं, तर आम्ही एक वेळा एडिट केलं होतं. तर एडिट केल्यानंतर आता एडिटचं ऑप्शन येत नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे कुठेही एडिटचं ऑप्शन येत नाही आहे. आता हा फॉर्म जो आहे आम्हाला एडिट करायचा आहे, कारण का इथं बघा मी चुकून आमचा जिल्हा जो आहे गावचा जिल्हा टाकला होता, पण आम्ही मुंबईला राहतो आणि माझ्या वाईफचे जे कागदपत्र आहेत ते मुंबईचे आहेत. म्हणून या कारणामुळे आमचा हा फॉर्म जो आहे रिजेक्ट झाला आहे. मी परत सांगतो का रिजेक्ट झाल्यानंतर डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही परत हा फॉर्म एडिट करून रिसबमिट करू शकता, पण तुम्ही एकच वेळा एडिट करू शकता हा फॉर्म. तर हा फॉर्म जो आहे आम्ही ऑलरेडी एडिट केला होता, कारण का काहीतरी राहिलं होतं माझं. तर मी याच्या आतमध्ये जाऊन एडिट केला आणि एडिट केल्यानंतर सबमिट केला. त्याच्यानंतर इथे कुठेही एडिटचं ऑप्शन आता येत नाही आहे. मला असं वाटतं आहे का हा आता रिजेक्ट झाला आहे फॉर्म. आता रिजेक्ट झाल्यानंतर परत आम्ही हा एडिट करू शकत नाही आहे, म्हणून हा फॉर्म आमचा रिजेक्ट झाला आहे. तर तुमचं पण असं रिजेक्शनचं आलं असणार, तर तुम्ही एडिट करू शकता, पण एकच वेळा एडिट करू शकता.